जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुजरी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे ज्या काही अपडेट असतील तर ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सध्याच्या घडीला जी काही शिक्षक भरती जाहिराती अपलोड करण्याचं जे काही कामकाज आहे तर ते सध्या आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला माहिती आहे की जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ आपल्याला या ठिकाणी मागच्या 1 महिन्यापासून सध्या बघा मिळतच आहे. तर आता जी काही मुदतवाढ आहे तर ती सध्या बघा आपल्याला 20 तारखेपर्यंत असणार आहे. आता ह्याच्यामध्ये परत ही 20 तारखेची मुदतवाढ आहे तर ती सध्या बघा पुन्हा वाढू शकते का, तर त्या संदर्भात देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच जे काही शिक्षक भरती संदर्भात जी वेकेन्सी सध्या बघा जी काही सध्या वृत्तपत्रामध्ये जी माहिती आलेली होती, जवळपास 15,000 ते 18,000ची शिक्षक भरती या ठिकाणी होऊ शकते, परंतु ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी 15,000 ते 18,000 नाही तर ह्याच्यापेक्षा जास्त पदभरती सध्या बघा आपल्याला जवळपास इथं 24,000 ते 25,000 पर्यंत जी काही फेज 1 मध्ये पदभरती आहे तर ती सध्या पाहायला मिळू शकते. तर त्या संदर्भात देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्र ह्या ठिकाणी शासनाच्या वतीने म्हणजे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने एक जे सध्या पत्र होतं तर ते पत्र माननीय आयुक्त महानगरपालिका सर्व, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, अध्यक्ष सचिव खाजगी शैक्षणिक संस्था सर्व, तर ह्या संपूर्ण शिक्षक भरतीशी निगडीत असलेले जे काही सध्या अधिकारी आहे तर त्यांना हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं आणि ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही करण्यासंदर्भात ज्या सूचना आहेत तर त्या सूचना सध्या इथं देण्यात आल्या होत्या. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही कार्यालयीन पत्र असेल, त्यानंतर जे जी आर असेल तर ते सध्या बघा इथं रेफरन्स संदर्भ म्हणून देण्यात आले होते आणि ह्या पत्रानुसार जी काही कार्यवाही आहे तर ती पवित्र पोर्टलवर पदभरती संदर्भात जाहिराती देण्याच्या अनुषंगाने सध्या बघा सुरू आहे. आता आपल्याला माहिती आहे की जी काही ह्या ठिकाणी जे सध्या मुदतवाढी संदर्भात पवित्र प्रणालीचा वेबसाईटवरती जे ह्या ठिकाणी नोटिफिकेशन आली होती, तर ह्या नोटिफिकेशननुसार जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ बघा मागच्या प्रमाणे देखील सध्या बघा इथं सांगितल्याप्रमाणे आता हे जे पत्र आहे तर हे 30/6/2026चं पत्र त्या ठिकाणी बघा आलेलं होतं. ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 1/5/2026 पासून संपूर्ण व्यवस्थापनांना ज्या काही सुविधा आहे जाहिराती अपलोड करण्याच्या आणि नोंदी करण्याच्या अनुषंगाने सुविधा सध्या देण्यात आली होती. आता 1 तारखेपासून ह्या ठिकाणी सुरुवात झालेली होती. आजची डेट आहे ह्या ठिकाणी बघा जवळपास 15 ह्या ठिकाणी तारीख सध्या चालू महिन्याची आलेली आहे. म्हणजे इथे तुम्ही एक अंदाज लावू शकता 2 महिन्याचा वरती जो काही कालावधी आहे तर तो सध्या आता ह्या ठिकाणी व्हायला आपल्याला आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही कार्यवाही मुदतवाढी संदर्भात जे काही स्टेटमेंट होतं त्या स्टेटमेंटमध्ये इथं सांगितल्याप्रमाणे सध्या जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेसंदर्भात जी मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ इथं एक प्रकारे अंतिम जी आहे तर ती सध्या बघा जो काही शब्द असतो तर तो प्रयोग करण्यात आलेला नाही. कारण ह्याच्यामध्ये इथं म्हटल्याप्रमाणे बहुतांशी संस्थांची स्थानिक राज्य संस्था असेल, स्थानिक ज्या काही खाजगी व्यवस्थापनाच्या जाहिराती अंतिम टप्प्यात आहे. व्यवस्थापनास जाहिरात देण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी 10/7/2026 अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अंतिम मुदतवाढ देण्यात आहे असा शब्दप्रयोग करण्यात आलेला नव्हता. म्हणून जे काही सध्या बघा या ठिकाणी पुन्हा जे पत्र 10 तारखेला इथं इश्यू करण्यात आलं, तर ह्या पत्रामध्ये आपण इथं बघू शकतो. तर ह्या पत्रामध्ये देखील जे काही स्टेटमेंट आहे तर ते सेम स्टेटमेंट आपल्याला पाहायला मिळतं. हे पत्र 10/7/2026ला सध्या मुदतवाढी संदर्भात इथं इश्यू करण्यात आलं होतं आणि ह्या पत्रामध्ये देखील सध्या इथं आपल्याला जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट देखील तुम्हाला दाखवतो. आता इथं जर समजा ही जर मुदतवाढ अंतिम जर राहिली असती तर इथं जो काही शब्दप्रयोग आहे तर ह्या ठिकाणी मुदतवाढ अंतिम जी असेल तर अशा पद्धतीने इथं प्रयोग केला जातो. तर इथं देखील त्याच पद्धतीने म्हटलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या जाहिराती नोंदणीची कार्यवाही पूर्ण झालेली ह्या ठिकाणी आहे. बरोबर, म्हणजे जे काही स्थानिक स्वराज्य असेल, खाजगी व्यवस्थापनाच्या संस्था असेल, त्यांच्या जाहिरातीची कार्यवाही इथं पूर्ण सध्या झालेली आहे. तथापि काही व्यवस्थापनाच्या जाहिराती नोंद करण्यास कालावधीची आवश्यकता असल्याने पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी 20/7/2026 अखेर मुदतवाढ ह्या ठिकाणी देण्यात येत आहे. तर इथं सध्या बघा 20/7/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, परंतु ही जी काही मुदतवाढ आहे तर ही अंतिम मुदतवाढ नाही, हे एक लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यामध्ये अजून देखील जी काही मुदतवाढ आहे तर ती सध्या बघा इथं सध्या मिळू शकते. परत जो काही हा संपूर्ण महिना आहे तर हा महिना सध्या एक प्रकारे मुदतवाढीमध्ये ह्या ठिकाणी जाऊ शकतो. कारण जवळपास ह्या ठिकाणी 20 ते 25 जिल्हा परिषदेच्या ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरातींची प्रक्रिया झालेली आहे, परंतु इतर ज्या काही जिल्हा परिषद आहे जवळपास तर त्यांच्या जाहिरातीची प्रक्रिया अजून देखील सध्या बघा या ठिकाणी पेंडिंगमध्ये आहे आणि ज्या काही खाजगी अनुदानित संस्था आहेत तर त्यांच्यामध्ये देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात ज्या काही जाहिराती येणार आहेत तर त्या जाहिराती संदर्भात
नव्याने इच्छुक जे सध्या बघा या ठिकाणी रोस्टर कंप्लीट झालेले, संपूर्ण जे काही प्रक्रिया पूर्ण झालेल्या ज्या संस्था आहे तर त्यांचं जे काही नोंदणी आहे जाहिरातीची नोंदणी तर ती सध्या बघा अद्यापही केलेली नव्हती, तर त्यांना देखील जी काही नोंद करण्यासंदर्भात या ठिकाणी जी सुविधा आहे तर ती सुविधा या ठिकाणी सुविधा सध्या बघा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत संपूर्ण व्यवस्थापनाच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य असेल, खाजगी व्यवस्थापन असेल तर ह्यांच्या जाहिराती पवित्र प्रणालीवर अपलोड नोंदणी करण्यासंदर्भात या ठिकाणी संपूर्ण जी काही कार्यवाही सुरळीतपणाने आणि लवकरात लवकर व्हावी ह्यासाठी सध्या बघा ही सूचना देण्यात आली आहे। आता बहुतांशी जी काही ह्या ठिकाणी शिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक देखील पार पडलेली आहे। त्या बैठकीमध्ये संपूर्ण जे काही सूचना आहे तर त्या सूचना देखील शिक्षक भरतीशी निगडीत सध्या बघा इथं देण्यात आले आहे, जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये आगामी काळामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू संदर्भात जो काही फेज 1 सध्या होणार आहे तर ह्या फेज 1 मध्ये जास्तीत जास्त पदांचा या ठिकाणी होऊ शकतं। तर एक तुम्ही अंदाज करू शकता जी काही 2022 ची पदभरती होती, 2022च्या पदभरतीच्या या ठिकाणी बघा अनुषंगाने 2025 ची पदभरती जी आहे तर ती बघा या ठिकाणी जास्तीत जास्त पदांची जो काही होण्याचा उद्देशाने संपूर्ण जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या सुरू आहे। आता जवळपास मागचे जे काही सध्या बघा स्टेटमेंट होतं तर त्या स्टेटमेंटमध्ये या ठिकाणी 15 ते 18 हजार पर्यंत शिक्षक भरती होणार अशा पद्धतीने स्टेटमेंट होतं, परंतु ही जी काही पदं आहे तर ही पदं सध्या बघा आपल्याला ही मुदतवाढ दिल्यामुळं या ठिकाणी जवळपास हा जो काही आकडा आहे तर हा या ठिकाणी 21 ते 25 हजारापर्यंत देखील सध्या बघा आपल्याला वाढलेला इथं पाहायला मिळू शकतं आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण फेज 1 मध्ये सर्वात जास्त जी काही पदांची पदभरती करण्याचा जो काही मानस आहे तर तो सध्या शिक्षण ह्या ठिकाणी विभागाचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि महत्त्वाची जी काही बैठक आहे शिक्षण विभागाची तर ती देखील झालेली आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण सूचना देखील देण्यात आल्या आहे। आता मध्यंतरी ह्या ठिकाणी जी काही प्रमोशनची प्रक्रिया होती बरोबर, तर त्या प्रमोशन प्रक्रियेवरती देखील स्थगिती आली होती। त्यानंतर समायोजन प्रक्रिया काही ठिकाणी झालेली आहे, काही ठिकाणी नाही झालेली, तर त्या प्रक्रिया एकंदरीत या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर पुढील जी काही सध्या बघा शिक्षक भरतीची जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सुरळीत लवकरात लवकर इथं सुरू होऊ शकते। तर एक ही जी काही मुदतवाढ आहे तर ही मुदतवाढ आपल्यासाठी एक प्रकारे या ठिकाणी बघा वरदान देखील ठरू शकते, कारण ज्या ज्या आस्थापनाच्या या ठिकाणी जाहिराती यायच्या होत्या, नोंदणी बाकी होती, तर त्या नोंदणी देखील इथं पूर्ण होणार आहे आणि जास्तीत जास्त पदं फेज 1 मध्ये सध्या आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। तर मोठ्या प्रमाणात सध्या पदं अपलोड होत आहे। जवळपास इथं तुम्ही बघू शकता 580 जी काही पदं आहे तर ती पदं ह्या ठिकाणी जवळपास या ठिकाणी एका जिल्हा परिषदची अपलोड झालेली आहे। ती जिल्हा परिषद ह्या ठिकाणी अमरावती जिल्हा परिषदचं इथं आपण बघू शकतो। ह्याच्यामध्ये 580 जी काही रिक्त पदांची पदभरती संदर्भात पवित्र पोर्टलवर जाहिरात जी आहे तर ती अपलोड केल्याने शिक्षक भरतीचा मार्ग या ठिकाणी खुला झालेला आहे। अशा मोठ्यात मोठ्या बघा 500 प्लस वेकेन्सीच्या आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये काही जिल्हा परिषदमध्ये अशा पद्धतीने आकडेवारी पाहायला मिळते। ह्याच्यामध्ये तुम्ही जी काही पदभरती आहे तर ती पदभरती आपल्याला मागच्या 2022च्या पदभरतीपेक्षा ह्या पदभरतीमध्ये जी काही पदं आहे तर ती पदं पाहायला मिळणार आहे। आता ही जर तुम्ही 580 पदं जर बघितली तर इथं उर्दू माध्यमाची 60 पदं आणि मराठी माध्यमाची 520 पदं सध्या बघा इथं पाहायला मिळते आहे। म्हणजे असे प्रत्येक जिल्हा परिषदची जर इथं बघितलं तर सध्या जी काही जाहिरात आहे तर ती अपडेट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर नक्कीच बघा जी काही मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ इथं परत जे काही 5 ते 10 दिवसाची किंवा 1 आठवड्याची इथं परत वाढू शकते। तर ह्या ठिकाणी बघा आपल्यासाठी ते चांगलंच होणार आहे, कारण जास्तीत जास्त जर वेकेन्सी आली, कारण एक पद एक बिंदू असल्यामुळे फेज 1 मध्ये जास्तीत जास्त जर पदं सध्या भरली गेली तर लवकरात लवकर जी काही निवड प्रक्रिया असेल तर ती सध्या बघा इथं राबवली जाऊ शकते आणि बहुतेक उमेदवारांना जी संधी असेल तर ती लवकरात लवकर इथं होऊ शकते। कारण फेज 1 मध्ये जास्तीत जास्त पदं जर आपल्याला इथं भरली गेली तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीला बराचसा कालावधी लागत असतो, म्हणजे जो काही फेज 2 होणार आहे तर त्याला पुन्हा कालावधी एक प्रकारे लागू शकतो। म्हणून फेज 1 मध्ये जास्तीत जास्त पदं जर आली तर जास्तीत जास्त उमेदवारांना संधी सध्या इथं मिळू शकते। तर सध्या जी काही पदभरतीमध्ये आपल्याला 24 ते 25 हजार पर्यंत जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा आपल्याला या ठिकाणी गेलेली पाहायला मिळणार आहे, कारण जी काही पवित्र प्रणालीवर जाहिरात अपलोड होताना मोठ्या प्रमाणात जी काही पदं आहे तर ती सध्या होताना आपल्याला पाहायला मिळते। तर ह्या संदर्भात पुढील जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची माहिती होती। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा एकदा ह्या ठिकाणी जे संपूर्ण जिल्हा परिषद असेल, खाजगी
अध्यक्ष सचिव असेल, शैक्षणिक संस्था असेल तर त्यांना अशा पद्धतीने ज्या सूचना आहेत तर त्या सूचना बघा जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात, कार्यवाही करण्यासंदर्भात देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळते. तर पुढे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकतात. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.